असे 3 घातक आणि धोकादायक शस्त्र जे ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात आले होते, जे आजही पाकिस्तानची झोप उडवत आहेत. नंबर 3 स्काल्प मिसाईल. ही मिसाईल खास करून बंकर आणि अंडरग्राउंड कमांड सेंटर्स नष्ट करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. याची खासियत म्हणजे हे लॉन्च करण्यासाठी बॉर्डर ओलांडण्याची काहीच गरज नसते. भारतातूनच उभं राहून 560 किमी अंतरावर असलेल्या शत्रूच्या ठिकाणांना टार्गेट करून हल्ला करता येतो. ध्वनीच्या वेगापेक्षा 3 पट वेगाने जाणारी ही मिसाईल इतक्या कमी उंचीवर उडते की ती रडारलाही सापडत नाही. नंबर 2 हॅमर बॉम्ब. हा एक सामान्य बॉम्ब स्फोटकांनी भरलेला असतो, पण याला हवेतूनच लॉन्च करता येतो आणि याची अचूकताही फार जास्त असते. एकदा टार्गेट सेट केलं की उरलेलं सगळं काम हा बॉम्ब आपोआप करतो. हॅमर बॉम्ब 15 ते 70 किमी रेंज पर्यंत प्रभावी असतो. नंबर 1 स्काय स्ट्रायकर. हा एक हवेतून जमिनीवर हल्ला करणारा ड्रोन असतो, जो भारताने इस्रायल सोबत मिळून बनवला आहे. हा ड्रोन शत्रूच्या पॉइंटवर सतत गिरट्या घालत राहतो आणि योग्य संधी मिळताच तो थेट टार्गेटवर आदळतो आणि तेथील सर्व काही उलगडून टाकतो.